कथेचं नाव रुखरुख. लेखक श्री अनंत जोशी. श्रोते हो, अशाच उत्तमोत्तम कथा ऐकण्यासाठी कथा मंजिरी हे माझं चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, म्हणजे नवीन कथा अपलोड झाली की तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन येईल. तर ऐकूया कथा रुखरुख. लेखक श्री अनंत जोशी. झाली असतील 30 वर्ष या गोष्टीला. त्यावेळी मी श्रीरामपूरला राहत होतो. आमच्या शेजारी एक गृहस्थ राहायचे. सगळे लोक म्हणजे घरचे दारचे त्यांना भैयासाहेब म्हणायचे. जरी म्हातारे झाले होते तरी अगदी तरतरीत दिसायचे. रोज सकाळी 5 किलोमीटर चालायचे. वेळच्या वेळी जेवण, सकाळी 5ला उठणं, रात्री बरोबर 10ला झोपणं, अशा कितीतरी गोष्टी त्यांच्या ठरलेल्या होत्या. रोजचा टाइम्स ऑफ इंडिया नियमितपणे वाचायचे. लायब्ररीतल्या पुस्तकातून कथा, कादंबऱ्या, मासिकं सगळं वाचायचे. मला म्हणायचे, माणसानं कसं अप टू डेट असावं. जगात कुठे काय चाललंय हे सगळं त्यांना माहीत असायचं. मग ते अरब इस्रायल युद्ध असो की दक्षिण आणि उत्तर व्हिएतनाम मारामारी असो. रूझवेल्ट, लेनिन, स्टॅलिन, निकिता क्रुश्चेव सगळी मंडळी त्यांची तोंडपाठ होती. यांना एवढं सगळं कसं माहिती असतं याचा मला अचंबा वाटायचा. एकदा बोलता बोलता मी त्यांना विचारलं, तुम्ही नोकरी कुठे करत होतात? म्हणाले, अरे मी नोकरीला लागलो तो ब्रिटिश काळात. माझी 30 वर्ष नोकरी गोऱ्या साहेब लोकांच्या हाताखाली झाली आणि 47 साली स्वातंत्र्य मिळाल्यावर उरलेली 10 वर्ष भारतीय साहेब लोकांच्या हाताखाली. आणि माझी नोकरी होती कलेक्टर ऑफिसमध्ये. त्यावेळी कलेक्टरला आजच्या मंत्र्यापेक्षा सुद्धा जास्त मान असायचा बरं का. कलेक्टर म्हणजे जिल्ह्याचा राजाच म्हणा ना. त्यावेळी वीज नव्हती. साहेबाची खोली मोठी आणि प्रशस्त असायची. त्यांच्या डोक्याजवळ छताजवळ लांब लचक आडवा वाळ्याचा पडदा टांगलेला असायचा. त्याची एक दोरी भिंतीला जरासं मोठं भोग पाडून तिथून भिंतीच्या बाहेर काढलेली असायची. तिथे बाहेर स्टुलावर बसून एक शिपाई ती दोरी ओढत बसायचा. त्यामुळे साहेबाला त्या वाळ्याच्या पंख्याचा गार वारा मिळायचा. हे ऐकून ते सर्व चित्र माझ्या डोळ्यासमोर उभं राहिलं आणि मला साहेबाच्या ऐश्वर्याची मजा वाटली. मी हळूहळू भैयासाहेबांकडे रोज गप्पा मारायला जायला लागलो. मी कॉलेजात BAच्या 3ऱ्या वर्षाला होतो. कॉलेजच्या निघणाऱ्या त्रैमासिकातून छोटे लेख आणि कविता लिहू लागलो होतो. त्यामुळे कदाचित भैयासाहेबांना माझ्याशी गप्पा मारणं आवडू लागलं असावं. माझे लेख आणि कविता वाचून ते मला योग्य तो सल्ला देत असत. आमच्या वयात बरंच अंतर असलं तरी मी भैयासाहेबांचा जणू आता मित्रच झालो होतो. ते त्यांच्या काळातल्या, विशेषतः ऑफिसातल्या विविध गमती जमती आणि कधी निर्माण झालेले पेचप्रसंग सांगत असत आणि त्यातून ते कसे सही सलामत सुटले तेही सांगत असत. असेच एकदा संध्याकाळी त्यांच्या खोलीत आम्ही गप्पा मारत बसलो होतो. खोलीत तिसरं कुणीच नव्हतं. गप्पांचा चालू विषय संपल्यावर ते मला म्हणाले, तुला बरेच दिवस एक गोष्ट सांगीन म्हणतो आणि त्यावर मला तुझा सल्ला म्हण किंवा मत म्हण ते पण हवंय. मी लगेच त्यांना म्हणालो, अहो भैयासाहेब, तुम्ही वयाने, ज्ञानाने आणि मानाने माझ्यापेक्षा कितीतरी मोठे आहात. मी काय तुम्हाला सल्ला आणि मत देणार? ते म्हणाले, तुझं म्हणणं अगदी खरं मानलं तरी मी तुला असं विचारतोय म्हणजे त्यात काहीतरी तथ्य असेलच की नाही? मी म्हटलं, ते जाऊ द्या, तुम्ही काय सांगणार आहात ते तर सांगा. म्हणाले, सांगतो. ते तर मला कुणाला तरी सांगायचंच आहे. आज मला तुझ्यासारखा सुज्ञ आणि विचार करून मत देणारा श्रोता मिळालाय म्हणून माझ्या मनात बरीच वर्ष चाललेली खळबळ म्हण, रुखरुख म्हण उघड करायची. ते सांगू लागले, ही 40 सालातली गोष्ट आहे. त्यावेळी आमचा कलेक्टर एक गोरा साहेब होता. अत्यंत हुशार, अभ्यासू आणि शांत स्वभावाचा. इंग्रज असूनही हिंदी भाषा त्याने शिकून घेतली होती. विशेष म्हणजे तो मराठीही शिकत होता आणि त्या कामी तो माझी मदत घेत असे. एक मात्र होतं,
तो नियमांच्या बाबतीत फार कठोर होता. जराही नियमाच्या बाहेर काम केलेलं त्याला खपत नसे. त्यामुळे जिल्ह्यातली काही मंडळी त्याच्यावर नाराज असत. त्यावेळी महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली स्वातंत्र्याची चळवळ जोरात चालू होती. प्रत्येक जिल्ह्यात गोऱ्या साहेबाच्या विरुद्ध चळवळीतली मंडळी उठाव करू बघत असत. त्याच्यात काही गावगुंडही सामील असत. एकदा असंच एका प्रकरणात साहेबांनी दिलेला निकाल लोकांना पटला नाही. मग या साहेबाला अद्दल घडवण्याचा कट सुरू झाला. अद्दल कशी घडवायची यावर बरेच दिवस चर्चा चालू होती. त्यातली जी गुंड मंडळी होती ती म्हणू लागली, आपण या साहेबाला संपवूनच टाकू, म्हणजे याची कटकट कायमची जाईल आणि एकूणच राज्यकर्त्यांनाही धाक बसेल. अशा प्रकारे गोऱ्या लोकांना ठार मारण्याच्या घटना घडल्या होत्या. नंतर सरकारने कटात सामील असलेल्या माणसांना शोधून काढून शिक्षाही दिल्या होत्या. त्यामुळे मवाळ मंडळींना साहेबाला मारून टाकण्याचा कट जरी आवडला नव्हता तरी जहाल गटापुढे त्यांना गप्प बसावं लागलं. आणि मग साहेबाला कधी, कुठे आणि कसं मारायचं याचा तपशीलवार कट शिजला. सुदैवाने तो मला पूर्ण समजला. आमचा साहेब नियमाच्या बाबतीत कठोर असला तरी तो अत्यंत सालस, दुसऱ्याच्या अडचणी समजून घेणारा होता. जुलूम जबरदस्ती तर तो कधीही करत नसे. तो, त्याची बायको आणि त्याची छोटी गोड मुलगी बंगल्यात मजेत राहत असत. अशा सुविद्य आणि कुटुंबवत्सल माणसाचा खून करून लोकांनी त्याला संपवावा ही बाब काही माझ्या पचनी पडेना. मी साहेबांना एकटे असताना भेटून सांगितलं की तुमच्या जीवाला येत्या 8-15 दिवसात धोका आहे. तुम्ही काहीही करून महिनाभर जिल्ह्याच्या बाहेर जा. आणि हेही सांगितलं की कुठल्याही परिस्थितीत मी ही गोष्ट तुम्हाला सांगितली हे कधीही कुणालाही सांगू नका. माझ्याशी त्यांचे संबंध जिव्हाळ्याचे असल्यामुळे माझं सांगणं त्यांना सत्य वाटलं आणि पटलंही. त्यांनी त्यांच्या वरच्या साहेबांना सांगून 1 महिन्याची सुट्टी मिळवली आणि ते कुटुंबासहित कलकत्त्याला जाऊन राहिले. आल्यावर त्यांनी शोध घेऊन कटाचा सूत्रधार आणि त्याला मदत करणाऱ्या मंडळींना शिक्षा दिली. या शोध मोहिमेत किंवा नंतर कोर्टात माझ्या नावाचा कुठेही उल्लेख आला नाही. यथावकाश तो साहेब परत इंग्लंडला गेला. जाताना त्यांनी माझ्या ऑफिसमधल्या कामाबद्दल माझी खूप प्रशंसा केली. नंतर त्यांनी इंग्लंडहून मला एक पत्र पाठवलं. त्यात त्यांनी कळवलं होतं, मी आणि माझे कुटुंबीय इथे सुखरूप पोचलो असून भारतात केलेल्या चांगल्या कामगिरीबद्दल मला इथे बढती देण्यात आली आहे. माझ्या या यशात तुमचाही वाटा आहे. त्याबद्दल मी तुमचे विशेष आभार मानतो आणि तुम्हाला सुयश चिंतितो. भैयासाहेब पुढे सांगू लागले, हे सगळं बिनबोभाटपणे पार पडलं. आज तागायत मी साहेबाला सावध केल्यामुळे त्याचा जीव वाचला ही खबर कोणालाही कळली नाही, अगदी माझ्या पत्नीला देखील. कारण तसं जर लोकांना कळलं असतं तर त्यावेळीच माझा जीव घेतला गेला असता. मी साहेबाला खबर दिल्यामुळे कट करणारे तुरुंगात गेले ते माझ्यामुळे. साहेबही वाचला. आता मला सतावणारा प्रश्न, मी राष्ट्रद्रोह केला का? खरं तर माझा उद्देश एक चांगला माणूस वाचावा, भले तो ब्रिटिश असला तरी. पुढे भैयासाहेब मला म्हणाले, तुला काय वाटतं, मी राष्ट्रद्रोह केला? आणि खरं सांगू का, हीच बाब माझ्या मनात वर्षानुवर्ष डाचते आहे आणि कुणाला उघडपणे विचारायचीही सोय नाही. आता मला तुझं खरं खरं मत सांग. सगळं ऐकल्यावर मला भैयासाहेबांचं वागणं बरोबरच वाटलं होतं. मी त्यांना स्पष्टपणे सांगितलं, भैयासाहेब, तुम्ही केलं ते योग्यच केलं. एका प्रामाणिक आणि कर्तबगार व्यक्तीचा जीव वाचवलात. धर्म, राष्ट्र याच्याही पलीकडे माणुसकी नावाची एक गोष्ट असते आणि या माणुसकीला ना धर्माची बंधनं असतात ना देशाची. त्यामुळे तुम्ही माणसाने माणसाशी जसं वागावं तसेच वागलात. इथे राष्ट्रद्रोहाचा प्रश्नच येत नाही. माझं बोलणं ऐकल्यावर भैयासाहेबांच्या डोळ्यात टचकन पाणी आलं. माझ्या पाठीवर थोपटून ते म्हणाले, राजा, आज मला माझ्या प्रश्नाचं खरं आणि मनाजोगतं उत्तर मिळालं. आता मी मरायला मोकळा आहे. मी एकदम चमकलो. म्हटलं, अहो भैयासाहेब, इतक्यात कुठे मरायच्या गोष्टी करताय? आम्हा सगळ्यांना तुमची सेंचुरी बघायची आहे. ते हसले
काही बोलले मात्र नाहीत. नंतर मी NCC कॅम्पसाठी 3 आठवडे बाहेरगावी गेलो होतो. परत आल्यावर आई म्हणाली, अरे एक वाईट घटना घडली. आपले शेजारी आणि तुझे मित्र भैयासाहेब 15 दिवसापूर्वी गेले. खरं तर थोडासा ताप आल्याचं कारण झालं एवढंच. डॉक्टर म्हणतात कुठलाही रोग नव्हता, वृद्धापकाळाने गेले असतील. पुढे आई म्हणाली, त्यांच्या सुनेनी एक पाकिट आणून दिलंय. आजारी असताना त्यांनी सुनेला दिलं होतं आणि तू आल्यावर तुला द्यायला सांगितलं होतं. मी पाकिट उघडलं. त्यात 100 रुपयांच्या 10 नोटा होत्या. चिठ्ठीत लिहिलं होतं, खूप मोठा हो. या 1000 रुपयांची तुझ्या आवडीची पुस्तकं घे. त्यांच्या इच्छेनुसार मी खरोखरच 1000 रुपयांची माझ्या आवडीच्या लेखकांची पुस्तकं आणली. आता कधीही माझ्या कपाटातल्या त्या पुस्तकांवर माझी नजर गेली की मला भैयासाहेबांची तीव्रतेने आठवण येते आणि मन व्याकुळ होऊन जातं.